नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक मॅडम हेलेना ब्लावस्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक दोन IFC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? तर ऑप्शन क्रमांक एक भांडवली खाते मध्ये गणले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक तीन लखमत जैन समिती यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात. ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात. तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामसेवक पाहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतचे अर्ज मंजूर करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहेत? खालीलपैकी कोणते भूमीय वारे आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक मतलही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक तीन कांदळवन दलदल प्रकारची वने आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, डॅश यांच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले. डॅशच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले. तर ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य किंमत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश निकषाने ठरवावी. डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश या निकषाने ठरवावी. तर ऑप्शन क्रमांक एक उपभोक्त्याचा खर्च नुसार ठरवावी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, खालीलपैकी कोणते संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय संसद स्थापना करू शकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? तर ऑप्शन क्रमांक दोन विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पंधरावा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सोळावा, नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक एक अकोलामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सतरावा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक दोन चिल्का ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अठरावा, माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?
खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सागराला भारती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश डॅश आकर्षणामुळे येते. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्राच्या आकर्षणामुळे येते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शुक्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा असणारा ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदीवर मोडक सागर धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तापी पांझरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुडावड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णा वेना संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा वेना संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माहुली या ठिकाणी कृष्णा वेना संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 टोके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरस या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कृष्णा एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णा एरळा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे? गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिरोंच या ठिकाणी गोदावरी प्राणहित संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्यानमार या ठिकाणी शॉनचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी खालीलपैकी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 खंडामध्ये झालेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 720 किलोमीटरचा लांबीचा सागरी किनारा लाभला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सुकुमा या जिल्ह्याची सीमा सुकुमा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
42वा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल? कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला आहे? सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा पहिली स्त्री कादंबरीकार कोण? पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 सखुबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विषुववृत्त म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये कुणे हा प्रसिद्ध धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोट ही खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर या ठिकाणी कृष्णा व भीमा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मांजरा ही नदी डॅश बाजूने गोदावरीस मिळते? मांजरा ही नदी डॅश बाजूने गोदावरीस मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताच्या दक्षिण पश्चिम मेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हा भारताच्या दक्षिण पश्चिमेला समुद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे भारताच्या उत्तरेला असणारे देश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती? 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव या मार्गावर चालली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 2021च्या
वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2005 पासून देण्यास सुरुवात झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा या नदीवर नाशिक जिल्ह्यातील चनकापूर धरण बांधण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहाला भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत यांची गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा तापी नदीचे खोरे डॅश आहे? तापी नदीचे खोरे डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी नदीचे खोरे हे अरुंद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅशमध्ये असते? महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅशमध्ये असते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोकणमध्ये असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोण कंपनीने बनवलेली आहे? भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष यांचा राजीनामा सादर करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हा निर्माण झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबुर रहमान यांना मिळाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा रसायनांचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असे म्हणतात. हे आपले
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितवा क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिने वैध असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 60 किलोमीटर पर आवर असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी मनाई आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर पर आवर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 परिवहन वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष असावे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालन परवाना व्यक्तीसह. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महात्मा फुले यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल.